घरी बाप्पा येणार आणि सर्वात आधी तुम्हाला गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून। हॉटेलला लवकरच उठून आमची लगबग सुरू होते आणि भरपूर अशी बरीचशी कामं मी आधीच करून घेतली, कारण की एकदा का साडी वेअर केली ना की एवढ्या काही स्पीडने माझी कामं होत नाही। अण्णा आणि बाकी सर्वजण गणपती आणायला गेले आणि गणपती येणार म्हणून माझी सुद्धा सजावट सुरू होती इथे। बाप्पा घरी येतात तेव्हा घरातील वातावरण प्रसन्न आणि आनंदमय वाटते। पाऊस थांबला होता, हलकसं ऊन पडलं होतं आणि छानपैकी बाप्पाचं स्वागत केलं। आम्ही केलेलं सिंपल असं डेकोरेशन कसं वाटलं ते सुद्धा सांगा। आणि आज मखरामध्ये बाप्पा विराजमान होणार होते। यांची घरातील देवपूजा, गणपतीची पूजा हे सर्व चालू झालं आणि मी लगेचच बाप्पाच्या नैवेद्यासाठी वळली आणि कांदा लसूण विरहित मी भाजी बनवली, दारची भाजी आणि त्याच्यामध्ये थोडी थोडी भेंडी सुद्धा टाकली। नैवेद्यासाठी मी आज तळणीची मोदक करणार होती, सोबतच श्रीखंड आणि पुरी सुद्धा होती। देवांना आणि बाप्पाला नैवेद्य दाखवून आरती झाली। लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ।